हिमालय ते पश्चिम घाट, वाढत्या लँडस्लाइड्सचे सत्र कायम. डेटा काय दर्शवतो? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. हिमालय ही एक पर्यावरणीय प्रणाली आहे जी नैसर्गिक आपत्तींसाठी प्रचलित आहे. जगातील सर्वात तरुण पर्वतरांगा असल्याने त्यांची धूप होण्याची शक्यता ही जास्त आहे. पर्वताच्या सतत उंचावण्यामुळे हा प्रदेश खूप उच्च भूकंपीय क्षेत्रात येतो आणि इथल्या नद्या खडकांना खोलवर कापत पुढे जातात. जिथे नद्यांचा प्रवाह तीव्र होतो तिथे धूप मोठ्या प्रमाणावर होते. हे घटक एकत्रितपणे भूकंप, भूस्खलन, पूर, हिमस्खलन, ढगफुटी आणि जंगलांमधील वनवे यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी अत्यंत संवेदनशील परिस्थिती तयार करतात. EMDATच्या आंतरराष्ट्रीय आपत्ती डेटाबेसवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या विश्लेषणानुसार हिमालयीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ज्यांचा देशाच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 18% वाटा आहे, त्यांना गेल्या 110 वर्षांमधल्या 35% प्रमुख आपत्तींचा सामना करावा लागला आहे. विश्लेषणामध्ये पश्चिम बंगालचा समावेश नाही, कारण त्यातील 23 जिल्ह्यांपैकी फक्त एकच जिल्हा हिमालयात येतो. 1900 ते 2022 दरम्यान देशाने अनुभवलेल्या 687 आपत्तींपैकी तब्बल 240 आपत्ती हिमालयात उद्भवल्या होत्या. भूस्खलनाच्या घटनांचा विचार करता एप्रिल 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने देशभरात अशा 41 घटनांची नोंद केली. यापैकी 3 वगळता सर्व घटना ह्या हिमालयीन राज्यांमध्ये घडल्या होत्या. सिक्कीममध्ये भूस्खलनाच्या सर्वाधिक 11 घटना घडल्या, मेघालयात 8, तर अरुणाचल प्रदेशात 6 आणि हिमाचल प्रदेशात 5. नासाच्या लँडस्लाइड रिपोर्टर डेटानुसार या प्रदेशात 2007 ते 2017 दरम्यान भूस्खलनाच्या 1121 घटना घडल्या आहेत. अलीकडच्या दशकांमध्ये या आपत्ती अधिक वारंवार येत आहेत आणि अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहेत, ज्यामुळे लक्षणीय जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे. 1902 ते 1962 या काळामध्ये या प्रदेशात केवळ 5 आपत्तींची नोंद झाली होती. गेल्या दशकात म्हणजेच 2013 ते 2022 मध्ये सर्वाधिक 68 आपत्तींचा या प्रदेशाला सामना करावा लागला आहे आणि भारतात नोंदवलेल्या सर्व आपत्तींपैकी त्यांचा वाटा हा 44% होता. पूर ही या प्रदेशातील सर्वात सामान्य आपत्ती आहे. 1903 पासून नोंदवलेल्या 240 आपत्तींपैकी 132 या पुराच्या घटना आहेत. त्यानंतर भूस्खलन 37, एक्स्ट्रीम तापमान 20 आणि 17 भूकंपाच्या घटना आहेत. पूर हा गेल्या दशकात 2013 ते 2022 मध्ये सर्वात सामान्य आपत्तीचा प्रकार राहिला आहे. त्यानंतर येतात ती म्हणजे चक्रीवादळे, भूस्खलन आणि भूकंप. EMDAT हा 1900 पासून अशी माहिती प्रदान करणारा एकमेव डेटाबेस असताना त्यात फक्त मोठ्या आपत्तींची नोंद सापडते, ज्यात 10 किंवा त्याहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. 100 किंवा त्याहून अधिक लोकांवर आपत्तीचा परिणाम झाला आहे, आणीबाणीची स्थिती जाहीर झाली आहे किंवा आंतरराष्ट्रीय मदत मागवण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही, पण मालमत्तेची हानी झाली आहे अशा आपत्तींचा यात समावेश नाही. असाच प्रकार भूकंपाच्या बाबतीतही दिसून येतो. युनियन मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अनुसार हिमालयीन राज्यांमध्ये 2009 ते 2021 दरम्यान 2687 भूकंपांची नोंद झाली आहे. हिमालयातील आपत्तींच्या अशा वाढत्या घटनांमागची कारणे शोधण्यासाठी कोणताही पद्धतशीर अभ्यास केला गेला नसला तरी सर्व पुरावे अनियंत्रित आणि अनियोजित पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे निर्देश करतात. हिमालय पर्वतरांगा आधीच देशाच्या इतर भागांपेक्षा अधिक वेगाने गरम होत आहेत आणि हवामान बदलामुळे अत्यंत वल्नरेबल बनत आहेत. वायनाडमधील विनाशकारी लँडस्लाइडने ज्यात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, हवामान बदलाच्या वाढत्या धोक्यावर आणि त्यामुळे भारतात उद्भवणाऱ्या एक्स्ट्रीम क्लायमेटिक इव्हेंट्सवर प्रकाश टाकला आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये भारतात लँडस्लाइडच्या घटनांमध्ये एक चिंताजनक वाढ झाली आहे, ज्यामुळे हा एक नेशन वाईड कन्सर्न बनला आहे. अहवालांनुसार 2015 ते 2022 दरम्यान भारतात 3285 लँडस्लाइड्सची नोंद झाली आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार
बर्फाच्छादित प्रदेश वगळता भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 12.6% क्षेत्रामध्ये लँडस्लाईड होण्याची शक्यता ही जास्त आहे. हिमालयापासून पश्चिम घाटापर्यंत संपूर्ण देश या भूवैज्ञानिक घटनांशी झुंज देत आहे. एकट्या केरळमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2018 ते 2020 दरम्यान 500हून अधिक लँडस्लाईड इव्हेंट्सचे डॉक्युमेंटेशन केले आहे. सुमारे 5 कोटी लोकांचे निवासस्थान असलेल्या हिमालयात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 2 दशकांमध्ये लँडस्लाईडच्या घटनांमध्ये 30% वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने 1950 पासून अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 34% वाढ नोंदवली आहे. तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने 2019 ते 2021 दरम्यान घनदाट जंगलांचे 1582 चौरस किलोमीटरचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. जागतिक बँकेच्या एस्टिमेटनुसार दरवर्षी भूस्खलनामुळे होणारे आर्थिक नुकसान $400 दशलक्ष पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारने 18व्या लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले. हे विधेयक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर डिझास्टर डेटाबेस तयार करण्याची तरतूद करते आणि राज्यांच्या राजधानी आणि महानगरपालिका असलेल्या मोठ्या शहरांसाठी नागरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी तरतूद करते. डेटाबेसमध्ये आपत्ती मूल्यांकन, निधी वाटपाचे तपशील, खर्च, प्रिपेअर्डनेस आणि मिटिगेशन प्लॅन, जोखीम प्रकार आणि जोखमीच्या तीव्रतेनुसार जोखीम नोंदणी आणि अशा इतर संबंधित बाबींचा समावेश असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण भूस्खलन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, कारणे काय आहेत आणि कोणते उपाय तसेच मिटिगेशन मेजर्स घेतले जातात हे पाहणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.